खांदा कॉलनी परिसरातील धडाडीचे कार्यकर्ते, रायगडचा राजा या गणपतीचा ज्याच्यावर वरदहस्त आहे अशी ओळख असलेले सुभाष सावर्डेकर आपल्या सहकाऱ्यांसह शेतकरी कामगार पक्षात दाखल झाले। वर्षापूर्वी गैरसमजातून शेका पक्षामधून काँग्रेसवासी झालेल्या सुभाष सावर्डेकर यांना काँग्रेस पक्षाच्या अतिशय विदारक अनुभव आल्याने पनवेल नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाचे आमदार विवेक पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले। यावेळी झालेल्या कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती व जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जेम मात्रे, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, प्रमोद भगत, संजय भोपी उपस्थित होते। यावेळी आपल्या प्रास्ताविकामध्ये पुरोगामी युवक संघटनेचे खांदा कॉलनी अध्यक्ष भाई विजय काळे म्हणाले की खांदा कॉलनी विभागात शेतकरी कामगार पक्षाने जनहिताची अनेक कामे केली आहेत। या विभागातील नागरिकांना भेडसावणारे अनेक प्रश्न रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या मार्गाने सोडविले आहेत। त्या बळावरच येथील कार्यकर्त्यांनी नगरपालिका निवडणुकीचा धमाका उडविला आहे। संध्याकाळी 8-8:30 पर्यंत आपण जो प्रचाराचा धमाका खांदा कॉलनीमध्ये उडवून दिलेला आहे, त्यामुळे निश्चितच विरोधकांचे धाबे आधी दणाणल्याशिवाय राहणार नाहीत। शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे नेहमीच लढवय्ये पक्ष म्हणून ओळखण्यात आलेले आहेत। लोकांचे प्रश्न जर सामंजस्याने सुटत नसतील तर रस्त्यावर जाऊन सोडवण्याची ताकद या तिन्ही पक्षांमध्ये आहे आणि हे वारंवार आपण खांदा कॉलनी आणि परिसराला दाखवून दिलेला आहे। मित्रांनो, आपण घरोघर जाऊन प्रचार करतोय ही अतिशय चांगली गोष्ट आहे। निवडणुकीचा तो एक भाग झाला, पण ह्याच्या व्यतिरिक्तही मला तुम्हाला सर्वांना विनंती करावीशी वाटते की आज आपण या सर्व पक्षांच्या माध्यमातून गेले 5 वर्ष आपला एकही नगरसेवक नसताना जी काही उत्कृष्ट अशी कामं केलेली आहेत ती खांदा कॉलनीच्या जनतेपर्यंत आपल्या तोंडून गेली पाहिजेत। आज आपण इथं निर्धार करूया की आज आपण जे 150-200 कार्यकर्ते आज इथं रोज आपण राबत आहोत ते प्रत्येकाने कमीत कमी 10 मतदारांपर्यंत जरी गेले आणि आपण केलेली कामं जर त्यांना सांगितली तर मला नाही वाटत आपल्या विजयाला कोणी रोखवू शकेल। सिडकोचा प्रश्न असो, मित्रांनो, जेवढ्या वेळा हे काँग्रेसचे नगरसेवक नगरपालिकेत गेले नसतील त्याच्यापेक्षा जास्त वेळा आंदोलन आपण सिडकोवर केलेली आहेत आणि त्याच्या आंदोलनामुळे आपण लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत। पाणी प्रश्न असो, रस्त्यांचे प्रश्न असो, हे आपण सोडवलेले आहेत। खांदा कॉलनीला जो सतावणारा फार मोठा प्रश्न होता तो म्हणजे भुरट्या चोरांचा। त्या भुरट्या चोरी थांबवण्यासाठी आज आपण पोलीस स्टेशनची स्थापना माननीय जेम मात्रे यांनी स्वखर्चात तसं पोलीस स्टेशन तिथं आज आपण बांधून दिलेलं आहे। हे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवलं पाहिजे। इथल्या मतदारांना प्रश्न काय आहेत? त्यांना 2G स्पेक्ट्रम वगैरेची काही देणं घेणं नाही। त्यांना पाहिजे असतं त्यांचं रेशन कार्ड वेळेवर निघतं की नाही। आज तुम्हाला आठवत असेल 19 जूनला साहेबांच्या वाढदिवसा दिवशी आपण रेकॉर्ड ब्रेक 5000 दाखल्यांचं वाटप खांदा कॉलनीमध्ये। हे अशा प्रश्न घेऊन आपण लोकांसमोर गेलो पाहिजे, लोकांचे छोटे छोटे प्रश्न सोडवले पाहिजेत। आज कचऱ्याचा ढीग सर्वत्र जो साचलाय त्या नगरसेवकांना दिसत नाहीये, पण आज जागोजागी जाऊन आपण आपल्या खर्चाने हे कचरा जाळण्याचं काम करतोय, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। सेक्टर 9 मध्ये बुधवार बाजार नावाचे अनधिकृत मार्केट आहे। या बाजारात काँग्रेसचे दलाल 1 लाख रुपयांना एक टपरी विकून माल कमवित आहेत। अशा दलालांना तुम्ही निवडून देणार आहात का, असा सवाल विजय काळे यांनी यावेळी केला। यावेळी सुभाष सावर्डेकर यांच्यासोबत शुभांगी सावर्डेकर, सुभाष पाटील, राजेश प्रधान, प्रवीण सोनावणे, विनायक कांबळे, ऋषिकेश पगारे, पांडुरंग ढाळके, आनंद सावर्डेकर, विकास कुलम, अविनाश देसनेहरे, अतुल नाईक नवरे, रवी कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला। जागतिक मधुमेह जनजागृती दिनानिमित्त रोटरॅक क्लब ऑफ पनवेलच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघ पनवेल येथे एका मोफत मधुमेह तपासणी तसेच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ज्येष्ठ नागरिक संघ पनवेल तसेच पॅरामाउंट हॉस्पिटल पनवेल येथे आयोजित या मधुमेह निदान व मार्गदर्शन शिबिराचा लाभ 125 गरजू रुग्णांनी घेतला। तसेच पॅरामाउंट हॉस्पिटल येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिरात 50 ज्येष्ठ नागरिकांची दंतचिकित्सा, आरोग्य तपासणी तसेच मधुमेह तपासणी करण्यात आली। रोटरॅक क्लब ऑफ पनवेल आयोजित मोफत आरोग्य तपासणी व मधुमेह तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी 18 रोटरॅक्टर्सचा मोठा सहभाग होता।
उरण तालुक्यातील पाणजे डोंगरी फुंडे गावापर्यंतच्या समुद्री खाडीत एकाच प्रकारातील काटा मृत मासे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत। या परिसरातील खाडीत लाखो मृत माशांचा खच पडला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मेल्याचे आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे। उरण परिसरातील डोंगरी फुंडे दरम्यानच्या 4 किलोमीटर खाडीत लाखोच्या संख्येने मृत झालेल्या काटा जातीच्या माशांचा खच पडला आहे। प्रदूषण अथवा खाडीत मिसळलेल्या रसायन मिश्रित दूषित पाण्यामुळे मासे मृत पावले आहेत। याचा शोध घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने तपासासाठी पाठविले आहेत। खाडीत अचानक मोठ्या प्रमाणात मृत पावलेल्या माशांमुळे दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे मच्छीमार आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। मृत माशांच्या दुर्गंधीमुळे रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। उरण तहसीलदार दिलीप वाळंज, प्रदूषण अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। तसेच नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही तहसीलदारांनी केले आहे। मृत माशांच्या प्रकारामुळे स्थानिक मच्छीमारांबरोबरच नागरिकांमध्येही घबराटीचे वातावरण पसरले आहे। तसेच मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे। रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाउनच्या वतीने पनवेल तालुक्यातील कोंडाची वाडी आणि धरण परिसरातील 3 गावाकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर कोंडाची वाडी येथील प्राथमिक शाळेत संपन्न झाले। या शिबिरात सर्वसाधारण शरीर तपासणी तसेच दात, डोळे व रक्तदाब तपासणी करण्यात येऊन मोफत औषधे देण्यात आली। 200हून अधिक ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला। तपासणीनंतर 50 रुग्णांना चष्मे वाटपाचे निश्चित करण्यात आले। मागील 6 वर्षापासून मिडटाउनचे प्रत्येक क्लब अध्यक्ष आपल्या कार्यकाळात कोंडाची वाडी शाळा आणि धरण परिसराला आपल्या क्लब सदस्यांसह भेट देतात आणि वेगवेगळे सेवा प्रकल्प राबवितात। अशा दुर्गम ठिकाणी मिडटाउन राबवित असलेल्या प्रकल्पाबाबत शाळेचे प्राध्यापक श्री प्रकाश राजगे व जोशी सर यांनी समाधान व्यक्त केले। पनवेल मिडटाउन क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र पडवळ यांनी डॉक्टर नायर यांचे त्यांनी या आरोग्य शिबिराकरता केलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल आभार मानले। तसेच मिडटाउनचे डॉक्टर सिलीमकर, डॉक्टर शिल्पा वैशनपायन, संजीवनी मालवणकर व प्रोजेक्ट मॅनेजर संजय झेमसे व बहुसंख्येने उपस्थित सर्व क्लब सदस्यांचे आरोग्य शिबिराच्या सुंदर आयोजनाकरता कौतुक केले। नावाशेवा येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून पूर्व आशियात नेण्यात येणारा अंमली पदार्थांचा कोट्यावधी रुपयांचा साठा फर्निचरमध्ये लपवून नेत असताना केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाच्या पथकाने उरण येथील गोदामावर छापा टाकून जप्त केला आहे। उरण येथील जेएनपीटी बंदरातून अंमली पदार्थांचा हा साठा पूर्व आशियातील लाओस येथे पाठविला जाणार असल्याची माहिती महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी उरण येथील एका गावात छापा टाकला। तेव्हा फर्निचर व सोफा सेटमध्ये पोकळी तयार करून त्यात हा साठा लपविण्यात आल्याचे उघडकीस आले। या अंमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यावधीच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली। आशिया इंटरनॅशनल मार्फत खोपटे येथील कॉन्टिनेंटल वेअरहाऊस मधून सोफ्याचा माल दाखवून ब्राऊन शुगर बनविण्यासाठी लागणारी 200 किलो पावडरची तस्करी केली जात असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती। कॉन्टिनेंटल वेअरहाऊस कॉर्पोरेशन नावाशेवा लिमिटेड या गोदामातून आशिया इंटरनॅशनलचा माल व्हिएतनामला निर्यात होणार होता। सध्या पनवेल व नवी मुंबईमध्ये इस्टेट एजन्सीचे पेव फुटले आहे। झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी हा धंदा मोठ्या प्रमाणात फोफावू लागला आहे। मात्र या धंद्यात काही इस्टेट एजंट गरीब शेतकऱ्यांची फसवणूकही करीत आहेत। अशाच एका फसवणुकीचा परामर्श घेणारा हा वृत्तांत। बांधकाम व्यावसायिक धर्मा नारायण म्हात्रे, प्रवीणबाई नरसी मनानी आणि अरुण दिगंबर राऊत यांनी उलवा, वडगर, करंजाडे, रोडपाली व कामोठे येथील जमीन खरेदी केली। या खरेदी व्यवहारामध्ये मधुकर शंकर राऊत यांनी मध्यस्थी केली होती। मधुकर राऊत यांनी जमीन खरेदीदारास आरोपी रवींद्र नारायण गावंड आणि वसंत श्रीरंग शिंदे यांची भेट घडवून आणली। या दोघांनी जमीन खरेदीदारास काही ठिकाणची जमीन विकली आणि बुकिंग रक्कम म्हणून 1,54,00,000 दिले। ही रक्कम काही चेक आणि काही रोखीने दिली। हा व्यवहार एकूण सुमारे 10 कोटीचा ठरला होता। हा सर्व व्यवहार 2010 ते 15/11/2011 या दरम्यान झाला होता।
मात्र व्यवहार रद्द झाला असे या दोघांनी सांगितले। त्यामुळे मध्यस्थी मधुकर राऊत यांनी बुकिंगचे पैसे मागितले असता आरोपीने 1 कोटी रकमेचे चेक दिले, पण ते बाउन्स झाल्याने अखेर आरोपीचे पैसे देण्यास टाळाटाळीला कंटाळून मध्यस्थ मधुकर राऊत यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली। फिर्यादीवरून 15 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी रवींद्र नारायण गावण आणि वसंत श्रीरंग शिंदे यांना अटक केली। या दोघांना 22 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याचे कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद हातोटे यांनी सांगितले। इसमें हमारे पास फिरियाद मधुकर शंकरराव राउत एक कोपरखैरणे सेक्टर 19 में रहते हैं, उन्होंने दिया है कि उन्होंने उनके जो बांधकाम व्यवसायिक मित्र हैं, एक धर्मा मात्रे और एक प्रवीण भाई बनानी और अरुण राउत, इनकी ओर से उन्होंने इसमें जो आरोपी है रविंद्र नारायण गावण और उसका जोड़ीदार है वसंत श्रीरंग शिंदे, इनको 1 कोटी 54 लाख रुपए दिए थे, जिसमें कि आरोपी ने उनको बताया था कि हम आपको जो किसान है उनके भूखंड का आपको दे देंगे। तो उस तरीके से करारनामे किए, लेकिन बाद में उसका अंजाम नहीं हुआ। तो ये फिरियादी जो राउत है उन्होंने पैसा वापस मांगा, जो कि चेक से दिया गया था और कुछ कैश दिया गया था, लेकिन ये आरोपी उसको पैसा नहीं दे रहा और खुद के पास मतलब सब फायदा हुआ उसका, और इनको तो कुछ पैसा दे रहा है, उल्टा उनको धमकी दे रहा है। सर, देखा यह जाता है कि नवी मुंबई के जितने भी किसान हैं उसमें से कुछ किसान ऐसे भी हैं जो अपनी एक जमीन को 2-2, 3-3 व्यापारी को बेच चुके हैं। तो ऐसा तो नहीं कहीं किसान ने भी उसको किसी लपेटे में ले लिया और वो भी फंस गए उस चक्कर में? ये बात अभी सामने आएगी, बाकी लोगों को, किसानों को भी अगर पूछताछ करने वाले हैं उसमें और चीज सामने आएगी शायद। और जो आदमी ठगी का शिकार बना उसका नाम जानना चाहेंगे? वो एक ये मधुकर शंकरराव राउत है जो खुद कंप्लेंट दिया है, और उसके थ्रू पैसा जो दिया है वो धर्मा नारायण मात्रे और प्रवीण भाई नरसिंह मनानी और अरुण दिगंबर राउत, ऐसे 3 लोग हैं जिन्होंने 1 करोड़ 54 लाख रुपए दिया। पनवेल पुणे महामार्गावर 5000 पेक्षा जास्त झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावली जात आहेत। ती बघून सर्वांनाच खूप बरं वाटत आहे। या वृक्षारोपण कार्यक्रमात काळुंदरे ग्रामपंचायतीचा सुद्धा मोठा सहभाग आहे। सगळ्यांनाच वाटतं की आपलं शहर हिरवगार दिसावं, परंतु यासाठी समाजातील सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे असली तर सर्वांनाच आवडेल। सध्या हे दृश्य काळुंदरे रस्त्यावर बघायला मिळत आहे। पनवेल पुणे महामार्गावर 5000 पेक्षा जास्त झाडं रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावली जात आहेत। ती बघून सर्वांनाच खूप बरं वाटत आहे। या वृक्षारोपण कार्यक्रमात काळुंदरे ग्रामपंचायतीचा सुद्धा मोठा सहभाग आहे। ही झाडं लावत असताना त्यातील एका व्यक्तीशी बातचीत करून आमच्या प्रतिनिधीने अधिक माहिती जाणून घेतली। त्यावेळी त्यांनी सांगितले की 2500 झाडं लावून झाली आहेत व सर्व काम पूर्ण व्हायला अजून 1 महिना लागणार आहे। ये क्यों लगाया जा रहा है पेड़ और कितने पेड़ लगाए जा रहे हैं? 5000 पेड़ है। 5000 पेड़ लगाने हैं टोटल। कितने पेड़ लगाए जा चुके हैं अभी तक? अभी तक कम से कम 2500 हुआ। 2500 हो गए और 2500 लगाना है। कितने दिनों में पूरा हो जाएगा ये? महीना जाएगा, 1 महीना जाएगा। 1 महीना जाएगा। संदीप, ये जानना चाहेंगे आपसे कि ये जो पेड़ है कहाँ से कहाँ तक लगाया जा रहा है? हाईवे पुलिस का हाईवे तक लगाने वाले। रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या एकाधिकारशाही व घराणेशाही कारभाराला कंटाळून खांदा कॉलनीतील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते प्रकाश खानवकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे। ज्या वेळेला 2007ची निवडणूक झाली त्यावेळेला मला एक नाही तर चांगली 2-3 आश्वासनं दिली होती, परंतु त्याच्यामधनं एकही आश्वासन माझ्यापर्यंत पोहोचलं नाही आणि मला काय देण्याचा प्रयत्न झालेला नाही। आणि एवढं असून सुद्धा मी अभिमानाने सांगेल की ज्या वेळेला खांदा कॉलनीत आम्ही 2007च्या निवडणुकीमध्ये 4 नगरसेवक निवडून दिले आणि त्याच वेळेला आत्ताचे जे माझ्या जागेवर कॅन्डिडेट आत्ताचे बसवलेले आहेत एकनाथदादा गायकवाड, ते ऍक्च्युली त्याच वेळेला शेका पक्षामध्ये प्रवेश करत होते। मी स्वतः त्यांना 4 तास भांडून मी त्यांना थांबवलं आणि पुन्हा मीच माझ्या मनाचा मोठापणा दाखवून मी माझा इथलं काँग्रेस शहर अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तो पद सुद्धा मी त्यांना देऊ केला। एवढं करून सुद्धा नंतर पुढे आमच्या खांदा कॉलनीत काँग्रेसला एवढी मरगळ आली होती की अक्षरशः म्हणजे वातावरणच पूर्ण गढूळ झालं होतं। पण
मी स्वतः आणि माझ्या काही मोजक्या आमच्या कार्यामध्ये सेक्टर 7 एकता संघाचे कार्यकर्ते असतील, आमच्या काही महिला बचत गटाच्या कार्यकर्ते असतील, माझे काही पदाधिकारी असतील, माझ्या श्री दत्त गणेश मंडळाचे कार्यकर्ते असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून नंतर त्यावेळेला सुद्धा आम्ही माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचं मत घेतलं त्याच्यामध्ये का आम्हाला असं करायचंय. त्याच वेळेला आम्ही श्री दत्त गणेश मंडळाची स्थापना केली. लगेच 2 महिन्यात आम्ही श्री गणेश माता मंदिराची स्थापना केली आणि पुन्हा आम्ही या गेल्या 3-4 वर्षात जे काय काँग्रेसला पहिलं गत म्हणजे वैभव होतं ते आम्ही मिळवून दिलं. हे कशासाठी केलं की ठीक आहे आज नाही पण उद्या तरी आपल्याला कुठेतरी आशा होती का बाबा आपल्याला आपली मंडळी कुठेतरी ऍडजस्ट करेल म्हणून, आणि त्याबद्दल मला आश्वासन दिलं गेलं होतं. आणि सांगायचं झालं तर मला वाटतं 1-1.25 वर्षापूर्वी सुद्धा जो उचलून उमेदवार इकडे दिला होता त्याला आम्ही एवढ्या मतांनी निवडून देऊन सुद्धा 5 वर्ष त्या उमेदवारांनी इथे पाय सुद्धा टाकलेला नाहीये. आणि त्याच वेळेला मला माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की प्रकाश तू आता कुठलं पद मागायचं नाहीये, तू कुठलं काय ऍडजस्टमेंट तुझं तू वार्डाचं काम चालू करून घे. त्याच्यानंतर पुन्हा आता मला वाटतं जून-जुलैला आम्ही माझ्याकडची काहीतरी 2-3 अधिवेशन्स होती तेव्हा सुद्धा गेलो होतो. तेव्हा सुद्धा मी बोललो प्रकाश काय चाललंय, काय नाही साहेब बोला आता तयारी चाललंय, फक्त आशीर्वाद पाहिजेत म्हणून. अरे बोलो तू तिथला आता मेन कार्यकर्ता आहेस, बोलो तुला तर तुझा विचार केलाच जाईल म्हणून. आणि 11th आवरला फक्त मला आताच सांगितलं गेलं की तू लेडीजसाठी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे म्हणून मला एवढंच बोलायचं आहे की आम्ही एवढा जीवापाड काम करायचं, सगळ्यांना मदत करायची, सगळ्या गोष्टीत आम्ही पुढे राहायचं. आणि वेळ आली का ही मंडळी फक्त त्यांच्या जवळजवळच्या लोकांना जर का तिकीट देणं किंवा त्यांना पदावर ऍडजस्ट करणं, एकेकाला 2-2, 3-3 पदं देणं की त्यांचा इथे खांदा कॉलनीतच नव्हे तर कुठल्या याच्यामध्ये त्यांचं 25% पण काम नसताना अशा लोकांना डबल टेबल पदं देऊन जर बसवलं असतील तर आमच्यासारख्या मर्जीवान किंवा जे इमानदारी कार्यकर्ते आहेत ते आम्हाला खरं म्हणजे यांचं राजकारण नकोच पाहिजे. आणि म्हणून आम्ही आता निर्णय घेत आहोत का याच्या पुढे आम्हाला काँग्रेस पक्षाचं काम करायचं नाहीये. आणि जर ही लोक जर त्यांच्याच लोकांना जर का सगळ्या पदावर ऍडजस्ट करत असतील तर आम्ही स्पष्ट सांगतो की आम्हाला ह्या काँग्रेस पक्षाची कुठल्याही प्रकारे आम्हाला संबंध ठेवायचा नाहीये. आणि आम्ही पक्षाला त्या पद्धतीत आम्ही बाकी सगळ्या गोष्टी कळवून आम्ही आमच्या पद्धतीने आमचा मार्ग मोकळा केलेला आहे. कर्नाळा आज तकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आज तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.